औक्षण इंदिरा संतांची जी कविता आहे त्या कवितेमध्ये काय म्हणायचं आहे, सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केलं जाणारं औक्षण आणि औक्षण करताना प्रत्येकाच्या मनात येणाऱ्या विविध भावनांचं वर्णन कवयित्री इंदिरा संत यांनी या कवितेतून व्यक्त केलं आहे. आपण ही कविता एकदा नीट वाचूया आणि मग त्याचा अर्थ आपण लक्षात घेऊया. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथेपुढे त्याची केवढीशी शान. वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. इंदिरा संतांची ही जी औक्षण कविता आहे याचा आता आपण अर्थ लक्षात घेऊया. कवयित्रीला नक्की काय म्हणायचं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. इंदिरा संतांची कविता औक्षण. आता आपण दोन दोन ओळी घेऊन त्याचा अर्थ लक्षात घेऊया. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. आता इथे कवयित्रीला काय म्हणायचंय, आमच्या हाती खूप जास्त संपत्ती आहे, म्हणजे द्रव्य आहे अशातला भाग नाही. आमच्याकडे खूप जास्त संपत्ती नाही की जी आम्ही तुला देऊ शकतो, आणि आम्ही तुझ्यासारखे शूरवीरही नाही, उधड्या छातीचेही नाही की शत्रूशी सामना करताना आम्हाला काही भीती वाटणार नाही आणि आम्ही शत्रूशी लढू शकतो, एवढे वीरही आम्ही नाही. काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. आता शत्रूवरचा हल्ला जर झाला तर काय करावं हे आम्हाला सामान्य नागरिकांना काहीही लक्षात येत नाही. आणि मग काय होतं, आम्हाला कळणार नाही की शत्रूशी कसं लढावं, कारण आम्ही तू जसं कष्ट अंग मेहनत करून जसं स्वतःचं सामर्थ्य कमावलं आहेस, तुझ्या मनगटामध्ये जे बळ आलं आहे तुझ्या मेहनतीने, ते बळ आमच्या मनगटांमध्ये नाही, ते सामर्थ्य आमच्या मनगटांमध्ये नाही. त्यामुळे शत्रूचा जर हल्ला झाला तर काय करावं हे आम्हाला काही कळत नाही. जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान. जर आम्ही ठरवलं की आपल्याकडे द्रव्य नाही आहे, आपल्याकडे सामर्थ्य नाही, मनगटात तेवढा जोर नाही आहे, तर आपण जीवच ओवाळून टाकावा समोरच्या सैनिकापुढे. तर आम्ही जर असं ठरवलं की तुझ्या शौर्यावर आम्ही आमचा जीव ओवाळून टाकावा, तर आमचा जीवही किती लहान आहे तुझ्या सामर्थ्यापुढे. तुझं सामर्थ्य महान आहे, तुझी शक्ती, तुझ्या मनगटातलं जोर खूप जास्त आहे, आणि त्याच्या पुढे आमचा जीव खूपच लहानसा आहे, आम्ही काही तेही करू शकत नाही. तुझ्या शौर्य गाथेपुढे द्यावी, तुझ्या शौर्यापुढे त्याची केवढीशी शान. म्हणजे तुझं जे महान शौर्य आहे, तुझा जो महान पराक्रम आहे, त्या पराक्रमांच्या कथा ज्या आम्ही ऐकतो बातम्यांमधून वगैरे, त्या पराक्रमापुढे आमच्या दुबळ्या तुझ्यावर अवलंबून असणाऱ्या जीवांची कसली आली आहे शान, काही शानही नाही. वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे. बंबारा म्हणजे काय, बॉम्बस्फोट होत आहेत, बॉम्ब गोळे, तोफांचे गोळे, बंदुकांच्या गोळ्या झाडल्या जात आहेत, त्यांचं वादळ घोंगावतं आहे. आणि पुढे धुराचा कल्लोळ आहे, म्हणजे भरपूर जास्त धूर झालेला आहे बंदुकांच्या गोळ्यांचा आणि तोफांच्या गोळ्यांचा, असा अमाप धूर समोर आलेला आहे. धडाडत्या तोफांमधून तुझे पाऊल जिद्दीचे. म्हणजे ह्या तोफांमधून जे तोफगोळे येत आहेत त्याने एखादा माणूस आपली जिद्द हरवेल, भीतीने गारठून जाईल, पण तुझं पाऊल मात्र जिद्दीने पुढे जात आहे शत्रूचा सामना करण्यासाठी. म्हणजे तुझ्या मनगटातला जो जोर आहे तो आम्हाला तुझ्या या सामर्थ्यातून, तुझ्या या जिद्दीतून दिसतो आहे. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, तू यशस्वी व्हावास, तुझी ही जी शत्रूशी लढण्यासाठी विजयाची होणारी जी घोडदौड आहे
त्याने आमचे डोळे भरून येत आहेत की आता हा सैनिक आपल्या देशाचा यशस्वी होणार आहे. डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. आता आमच्या डोळ्यातील अभिमानाचे आणि तुझ्या पराक्रमाचे, तुझ्या पराक्रमामुळे आम्हाला जो अभिमान झालेला आहे, आनंद झालेला आहे, त्यामुळे आमच्या डोळ्यात अश्रू आलेले आहे आणि त्या अश्रूंमुळे आमचे डोळे आता चमकतात आहे. आणि मग ते जे चमकत आहेत ते कवयित्रीने अशी कल्पना केली आहे की अश्रूंनी चमकणारे हे जे डोळे आहे त्या डोळ्यांच्या 2 ज्योती आहेत आणि ह्या 2 ज्योतींनीच आपण आपल्या या सैनिकाचं औक्षण केलं पाहिजे. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण. तर असे जे देशवासी आहेत, देशाचे जे नागरिक आहे, ज्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूंमुळे चमक आलेली आहे आणि त्या चमकीच्या ज्या ज्योती आहेत त्या ज्योती तुझ्यासारख्या अनेक सैनिकांचं रक्षण करणार आहे. कारण त्या ज्योतींमधून आम्ही तुझ्यावर असलेली आमची श्रद्धा की तू तिकडे शत्रूशी सामना देतोय म्हणजे आम्ही इथे आयुष्य शांतपणे घालवू शकू, आम्हाला कसलाही धोका नाही आहे, ह्या जो आम्हाला भावना निर्माण झालेल्या आहेत त्या ज्योतींमुळे ज्योतींनी तुझं औक्षण करावं असं आम्हाला वाटतंय. दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. तर असं आमच्यासारख्या निर्बल म्हणजे ज्यांच्याकडे द्रव्य नाही आहे, संपत्ती नाही आहे, ज्यांच्या मनगटात हिंमत नाही आहे, असे जे आम्ही दुर्बल आहोत, निर्बल आहोत, दुबळे आहोत, अशा जीवांनी आमच्या डोळ्यांच्या ज्योतीने तुला केलेलं हे एक औक्षण आहे की तू यशस्वी होऊनच परत या भूमीवर, मातृभूमीवर परतावस. कवयित्रीची जी कविता आहे तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली, शिकवलेली समजली का? लाईक करून नक्की कळवा, कमेंट्समधून कळवा की तुम्हाला कविता समजली का. आणि अशाच अजून एखाद्या कवितेचा अर्थ हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला तो अर्थ नक्की सांगण्याचा प्रयत्न करीन.